एबीपी माझाच्या खरा जंगी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आजचा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे यांची बदललेली भाषा, त्यामुळे शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर आरोप करते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या आंदोलन अपयशी ठरवण्यात हे सध्याचं सरकारचं अपयश असल्याचा देखील आरोप होतोय। आपण सुनील प्रभू यांच्याकडे जाऊया। पहिलं प्रभू साहेब, ज्या पद्धतीची भाषा मनोज जरांगे करू लागलेले आहेत सागरवर येण्याची, शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सर्व आमदारांकडून आपल्याला टार्गेट केलं जातं की ठाकरे आणि पवार कुटुंबियांचा यामध्ये मला तर असं वाटतं की मराठा समाजाचं आंदोलन ज्या पद्धतीने उभं राहिलं, मनोज जरांगे यांनी त्याचं नेतृत्व केलं, अजूनही ते नेतृत्व करतायत। त्यांनी मराठा आरक्षण, सरसकट आरक्षण, सगळे सोरे यांच्यासाठी, त्या हक्कासाठी लढतायत। या आंदोलनाला कुठेतरी बदनाम करण्याचं काम हे सुरू आहे। अशा पद्धतीने लोकांमध्ये आता संकेत येऊ लागले। कोण करतंय? सत्ता पक्षाकडनं जी स्टेटमेंट या ठिकाणी होते ती अशाच पद्धतीची होते, त्यामुळे मला असं वाटतं की मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे केलं जातं। मान्य आहे तुम्हाला? नाही, आम्हाला कोणतंही आंदोलन बदनाम करून काही करायचंच नाही। शिंदे साहेबांनी जी काही भूमिका घेतली होती की यांना कुणबी सर्टिफिकेटचे ते दाखले द्यायचे, सर्वे केला ना, जे 40 वर्षात झाला नाही तो सर्वे त्यांनी केला, त्या नोंदी शोधल्या आणि आज लाखो लोकांना त्या नोंदी मिळत आहेत। दुसरी गोष्ट आहे की जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता, 2 वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये कुणामुळे हे झालं, आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आरक्षण रद्द झालं त्याचं कारण सुप्रीम कोर्टाने त्यात क्युरीज काढली की मराठा समाज हा मागास कसा, तर त्यासाठी आता जे काही 3.5-4 लाख कर्मचारी यांनी जो काही सर्वे केला आणि त्याच्याहून मराठा समाज मागास ठरतो कसा ठरतो या सगळा जो काही प्रयत्न केला आहे, म्हणून 10% आरक्षणसुद्धा आपण दिलेलं आहे। म्हणून आता हे आरक्षण टिकणार आहे आणि म्हणून आम्हाला आंदोलनामध्ये नाही तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दालाच मुख्यमंत्री जागले, याचा आम्हाला अभिमान आहे। ज्या पद्धतीने ह्यांची भाषा बदललेली आहे त्याच्या मागे तुमचा आरोप असा आहे की ठाकरे आणि पवार कुटुंबियांचा आता कोणी केले सर्व आता जनतेसमोर येणारच आहेत ना। आम्ही आजपर्यंत डायरेक्ट कोणाचं नाव घेतलेलं नाही, परंतु हे लोकांना आता कळतंय की काय काय करतात, कोण पडद्यामागं कोण कोण राहायचा प्रयत्न करतात। आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। बोला, म्हणतात की आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आणि सगळ्यांना स्पष्ट झालंय की याच्या मागे कशाबद्दल घेणं देणं नाही? मनोज जरांगे पाटील। तर मी तर स्पष्ट असं म्हटलं की आंदोलन बदनाम करण्याचं काम सुरू आहे आणि जे आज कोर्टाची भाषा या ठिकाणी केली जाते, माझं स्पष्ट असं मत आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवा देखील सांगितलं, ते म्हणाले की हे मराठा आरक्षण टिकलं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो। याचा अर्थ मराठा समाजाचं हे आंदोलन कोर्टामध्ये टिको आणि आरोप करतात असे की आमच्यावरती आरोप केल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि म्हणून ते आमच्यावरती आरोप करतात। आम्हाला याच्यावर आरोप करून काही मिळवायचं नाही आहे। एक लक्षात घ्या, आरक्षण हा वेगळा विषय, त्याच्यामध्ये राजकारणाची मिलावट नको। आम्ही उद्धव साहेबांनी जेव्हा हे सभागृहात समोर आलं त्यांनी त्याला जे सपोर्ट केला, आम्ही त्यांचासुद्धा आभार मानलेले आहेत। म्हणून आम्हाला याच्यामध्ये कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या याचा यावर विषय न जाता जी भूमिका आमची होती त्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबा दिला, म्हणून आम्ही सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे। म्हणून यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं यापेक्षा मराठा समाजाला आम्ही काही देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान। म्हणतात की आम्ही आता पक्षपात करत नाही, आम्ही सर्वांच्या सोबत असतो। उद्धव ठाकरेंचं पण अभिनंदन केलं नाही, असं आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी सांगितलं की हे जे आरक्षण दिलंय सरकारने ते आरक्षण या ठिकाणी कायम की नाही। तुम्हाला तू टिकेल अशी मी प्रार्थना करतो। वैयक्तिकरित्या काय वाटतं? माझं मराठा समाजासाठी पूर्णपणे या ठिकाणी बाजू मी मांडलेली आहे प्रत्येक अधिवेशनाने। मला असं वाटतं की आरक्षण टिकलं पाहिजे, हे दिलेलं आरक्षण टिकावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। काय वाटतं यांची प्रार्थना पूर्ण? त्यांची प्रार्थना पूर्ण हो आणि आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा संधी मिळो ही सुद्धा आमची ईश्वरचरणी प्रार्थना। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।